नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहू, पूजाघरातून या 5 वस्तू ताबडतोब काढून टाका, नाहीतर घराचा विनाश होईल। पूजाघर वास्तूनुसार असणे खूप महत्त्वाचे आहे। त्यात पूजेचे साहित्य किंवा इतर वस्तू नियमानुसार ठेवाव्यात। आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 वस्तू घरातील मंदिरात किंवा पूजा कक्षात ठेवल्या असतील तर त्या ताबडतोब काढून टाका, अन्यथा खूप मोठा अनर्थ होऊ शकतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। पहिलं म्हणजे तुटलेली मूर्ती। पूजेच्या खोलीत तुटलेली मूर्ती असल्यास ती मूर्ती लगेच काढून टाका, ते शुभ मानले जात नाही। यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते। एकापेक्षा जास्त शंख। असे म्हणतात की एकापेक्षा जास्त शंख ठेवू नयेत। असे म्हटले जाते, जास्त शंख असल्याने घरात अशांती वाढते। तिसरं म्हणजे फाटलेली धार्मिक पुस्तके। फाटलेली धार्मिक पुस्तके ठेवू नयेत, अशाने देवी देवता नाराज होतात। चौथं म्हणजे पूर्वजांचे फोटो। जर तुम्ही तुमच्या घरात पूर्वजांचे फोटो ठेवले असतील तर ते लगेच काढून टाका। वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात कलेश वाढतो। पाचवं म्हणजे साधू संतांची मूर्ती। पूजेच्या खोलीत कोणते साधू किंवा संतांची मूर्ती ठेवू नये। आज मी सांगितलेल्या 5 वस्तू ताबडतोब देवघरातून काढून टाका आणि सुखी समृद्धी जीवन जगा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये अवश्य सांगा। धन्यवाद।